हाय हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही? नक्कीच मजेत असणार. पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे. आणि ब्लॉगची सुरुवात ही आपल्या देवपूजेपासून झाली. छान अशी देवपूजा केलेली आहे आणि झाडाला खूप असं छान फूल आलं, जास्वंदीचं फूल वाहिलं, धूपदीप लावलं, आरती वगैरे सगळं केलेलं आहे. छान वाटतं बरं का सकाळी सकाळी या सगळ्या गोष्टी केल्या का. आणि शेजारीच लाडू बसलेला होता सोप्यावर आणि दीदी त्याच्यासोबत खेळती. आणि हा जो लाडू आहे ना अजिबात घराच्या बाहेर जात नाही. त्याला खूप म्हणत असते मी बाहेर, दीदीला म्हणलं याला बाहेर सोडत जा. त्याला बाहेरच्या प्राण्यांची सवय झाली पाहिजे मांजरींची, तो दुसऱ्या मांजरीला बघून घरात पळत येतो असं आहे. आणि मग देवपूजा वगैरे झाल्याच्या नंतर लगेच देवाची भांडे वगैरे पूजेची घासून वगैरे घेतली. आणि आता आम्ही लागलेला आहेत घर क्लीन करायला, कारण माझा चालू होता स्वयंपाक. आणि हा आपला जरा जुना ब्लॉग आहे बरं का, तर मी थोडासा लेट अपलोड करत आहे कारण ना एडिटिंगचा प्रॉब्लेम असल्यामुळं. आणि तुमचे दादाला होती सुट्टी आणि मग सगळे मुलांना पण सुट्टी होती. आणि सगळ्यांनी मिळून ठरवलं की आता आपल्याला घर आहे ना एकदम सगळं क्लीन करायचं आहे. आणि कसं आहे ताई, रस्त्याच्या कडेला जर घर असलं ना तर खूप धूळ माती सारखी येत असते. आणि मग त्यामुळे काय होतं, आणि मुलं क्लासला येतात. तुम्हाला भिंती बघा घराचे कशा दिसत असणार आहे, थोड्याशा अशा काय थोडे म्हणजे भरपूरच झालेला आहे. तर हा जो कलर आहे ना तुमच्या दादानी आणि आम्ही घरीच दिलेला आहे बघा. एवढा कुणीही माणूस न लावता आम्ही घरच्या घरी केलेला आहे. आणि प्रपंच म्हणजे सगळ्या गोष्टी कराव्या लागतात, कारण आपल्याला घर पण चांगलं हवं असतं. आणि आपल्याला 2 पैशाची बचत पण व्हायला हवी असते. आणि कारण आमच्याकडे एवढे पैसे नाही, घराला कलर द्यायचा म्हणलं, साधा कलर द्यायचा म्हणलं तरी 10-1,000 रुपये तर नक्की लागतात. आणि तेवढे पैसे आपल्याकडे नव्हते, मग आम्ही 2-4 हजार रुपये घालून आम्ही घरच्या घरीच कलर वगैरे आणून दिलेला आहे. तर मग तो घरी दिलेला कलर कसा होतो, एवढं व्यवस्थित नाही येत, पण मग तेवढे आपले पैसे वाचतात आणि वर्षभर तो कलर छान दिसतो. पण मग हे क्लास घेते ना मी, तर त्यामुळे ह्या घराची भिंती आहे ना तशा काळ्या झालेल्या आहेत. तर बघू आपण नंतर. आता चाललंय मी म्हटलं तुमच्या दादांना आपण दिवाळीला मस्त असं घरीच कलर देऊ पुन्हा. आणि घरी द्यायचं म्हटलं तरी 4-5 हजार रुपये कलर द्यायला लागतातच. पण मग बाहेरचे 10-15 हजार गेल्यापेक्षा आपले घरी 5 हजार गेलेले बरे म्हणावं. आणि घर पण छान वाटतं, फ्रेश वाटतं घरात आल्यावर. पण कसं होतं, मी जरी कलर दिला ना, क्लासला मुलं येतात म्हटलं ते घर घाण होणारच. कसं मुलं करत नाही, पण ते बसून हात वगैरे लागून मग ते भिंती जेवढ्या खालच्या भिंती बघा एकदम काळ्या दिसतात आणि वरच्या भिंती बघा किती छान दिसतात. तर त्या हात लागून तशा होतात. आणि तुमच्या दादाने फॅन बघा क्लीन केलेला आहे. स्टूलसुद्धा मी हा बनवून घेतलेला आहे. आणि ह्या स्टूलाचा वापर असा होतो की वरती काही चढायचं वगैरे जायचं घ्यायचं असलं ना तर फायदा होतो. तुमच्या दादाने मी म्हटलं तर आपल्याला असं एक छान असं स्टूल बनवून घ्या की ज्याचा काहीतरी चांगला उपयोग होईल. आणि आपण म्हणतो असतो की लेडीजलाच खूप काम असतं, असं काही नाही, जेंट्सला पण खूप काम असतं, माणसांना सुद्धा. कारण कसं आहे, करणाऱ्यांवरती असतं, जे करणार त्यांना खूप असतं, न करणाऱ्याला काहीच नसतं. तर तुमचे दादा बघा नेहमी जेव्हा घरी असतात ना हर एक गोष्टीत हर एक कामात मला मदत करतात. त्यांना माहीत आहे आपली बायको जी आहे काम करते, क्लास घेते, 2 पैसे घरात राहीना, पण ते काम आहे आणि त्या कामाने दमतच माणूस. कोणतंही असो काम, ते काम आहे. आणि ह्यांचं चालू आहे घर क्लीन करायचं काम आणि माझं चालू आहे मागं स्वयंपाक बनवायचं काम. आणि मग मी त्यांना काय म्हटलं, तुम्ही पुढचं आवरा, मी मागं माझं स्वयंपाक होईल, म्हणजे दोघांना वेळ मिळतो आणि थोडंसं आराम पण होतो, एकमेकांशी बोलायला वेळ भेटतो. नाही तर सगळं मी एकटीनं करायचं म्हणल्यावर मी कधी स्वयंपाक करणार, तिथून पुढं घर आवरणार, ह्या गोष्टी होत नाही. आणि मुलंसुद्धा बघा तुम्ही, मुलंसुद्धा सगळ्या गोष्टीला हातभार लावत आहे. एक TV पुसतं, एक खिडकी पुसतं, म्हणजे अशी हाताजोगी त्यांचे काम आहेत ना ते सगळे करतात. आणि मुलांनासुद्धा सवय लागते ह्या सगळ्या गोष्टींची, कारण त्यांना कळतं घर आपलं सगळ्यांचं आहे, सगळ्यांनी मिळून केलेलं पाहिजे. सगळ्यांनी मिळून जर केलं ना काय होतं, जे एकट्या माणसाला करायचं असं दिवसभर ना तर ते अर्ध्या दिवसातच काम होतं आणि खूप सारा वेळ मिळतो, सगळ्याला एन्जॉय करता येतं. आणि मग त्यामुळेच मी त्यांना आधी सगळ्याला सांगितले, सगळ्यांनी सगळं मिळून करा, सगळ्यांनी आपलं म्हणजे असं नाही का. आणि मुलं माझी अशी आहेत की त्यांना ती सवय लागलेली पहिल्यापासून, एक जण करायला लागलं त्यांना खूप हुरूप येतो, काय करून काय नको असं असतं. फुलं धुणार, दीदीने तर आपली फुलं घड्याळ सगळं क्लीन करून घेते. दादूसुद्धा बघा तुम्ही खिडकी पुसन, इकडून हे पुसन, खेळायला तर असं पळत असतो, पण असं काही असलं ना तर लगेच घरातल्या कामाला मदत करणार, घरं वगैरे झाडून घेणार, हाताजोगी कपडे आणणार, घड्या घालणार. हे कामं नेहमी मुलं करतात आपली आणि त्यांना सांगायची गरज येत नाही. आणि माझी मुलं तशी खूप समजदार पण आहेत, कारण हे मी म्हणजे मला माहीत आहे त्याच्यामुळं मी सांगते. कारण माझी मुलं काय करतात, खूप मदत करतात, आपली परिस्थिती समजून. त्यांना कळते की आपली आई काय करते, आपले वडील काय करतात, त्यामुळं त्यांना ह्या गोष्टीची काही म्हणजे असं जाणीव आहे. आणि काही वेगळं करायला लागलं ना तर नक्कीच मदत करतात दोघं पण.
आणि त्यांना ते पण असं नाही का आनंदाने करतात असं आहे. तर बघा सगळं जाळं वगैरे सगळं झटकून घेतलेलं आहे. खूप जाळं होतं कारण धूळ वगैरे जमा झाली की लगेच जाळं होतं. आणि घरात वस्तू घेतल्या ना का कामसुद्धा वाढतं. जेवढ्या घरात वस्तू असतात तेवढं काम जादा होऊन जातं. शेंगदाणा तेल आणलं तुमच्या दादांनी आणि हे बटाटे ना अगोदर ना परतून घेतले तेलामध्ये. आता मिरची टाकली आणि शेंगदाणे भाजून घेतले. शेंगदाण्याचं कूट करून घेतला. आता लगेच पटकन खिचडी करते मम्मीचा. आणि हा बघा साबुदाणा भिजत घातलाय. तर चांगला भिजलाय, रात्रीच भिजत घातला होता. आणि तुमचे दादा आहे ना बेड आवरून राहिले, किचनचं जाळं ते हॉलचं जाळं वगैरे झटकू राहिले. म्हणजे सगळेजण घरात ना सगळे मिळून काम करू राहिले. आणि आज सुट्टी म्हटलं सगळं होईल कारण सगळ्यांनी मिळून केलं तर लवकर होतं. मला एकटीला वेळ नाही मिळत एवढं सगळं करायला. मिरची परत हे आता साबुदाणा टाकते. एवढा राहू देते कारण खूप होईल मग तो. आणि ना कढईमध्ये बसायचं नाही. शेंगदाणे टाकते, खूप झाला आता. आणि खिचडी म्हणलं ना तर शेंगदाणे जास्त लागायचे, तेव्हा चांगलं लागतं खायला. तरी आता जास्त झालंय. बटाटे नंतर मग परत तर नाही घेतलं. बटाटे कसे त्याला परतेला असतात. आणि परतून घेते नंतर. काय होतं ते मीठ नंतर दाखवते. आता मी फोनला चार्जिंग नाहीये, चार्जिंग लावून देईन दीदी. आणि त्याला ठेवते. आणि कसं आहे बघा, नक्की सगळ्यांनी मिळून मिसळून केलं तर काम पण सोपं होतं. आणि एका व्यक्तीचा जो ताण असतो ना तो सगळ्यांनी मिळून केलेला तर खरंच कमी होतो खूप. आणि ज्या घरातल्या लेडीज आहे ना त्यांना सुद्धा आराम मिळतो, त्यांना सुद्धा काहीतरी करता येतं. कारण घरचं काम, 2 टाईम स्वयंपाक, धुणं, भांडी, मुलांना बघणं, त्यांचं शिक्षण आणि प्लस तिचं स्वतःचं तर काही लाईफ राहतं नाही. कारण वर्क वगैरे करायचं असलं, काम वगैरे करत असली ना तर खरंच खूप वेळ आणि धावपळ होतं. त्यातून त्या जर वेळ काढला तर निघतो. स्वतःला जर देणारा असणार, जशी ती लेडीज तेवढी ॲक्टिव्ह असली तर होतं, नाही तर एवढ्या याच्यातच दमून जातात. आणि तसंच होत असतं. कधी कधी मला सुद्धा वेळ मिळतो, मी स्वतःला काढते, कधी कधी काढत नाही. कारण ह्या बऱ्याच गोष्टीत माझा वेळ जातो आणि त्यामुळे सध्या ब्लॉग आपले जास्त येत नाही. आणि तरी मी प्रयत्न करणार आहे की जास्तीत जास्त आठवड्यातून 2 ब्लॉग तरी शेअर करत जाऊया. आणि मग बघा दीदीने इतकं छान असं मस्त दरवाजा क्लीन केला. आणि ह्या बहीण भावांचं आहे ना खरंच जमत नाही बरं का. कधी कधी खूप प्रेमाने म्हणजे असे जवळ नसले ना ते. दादू शाळेत गेले आणि दीदीला त्याचं आठवण येतं. आणि दीदी कॉलेजला गेली तर दादूला तिची आठवण येते. आणि मग त्यांचं लई त्यांना हे होतं, प्रेम होत जातं. आणि बघा सगळं घर वगैरे क्लीन केलं, उंबरा पूजन वगैरे केलं. आणि मग किती छान घर दिसतंय बघा आवरल्यावर. आणि तुमचे दादा एवढे जमले ना, झोपून घेतलं त्यांनी. कारण 2 तासात सगळ्यांनी मिळून सगळं केलं. पण आपला व्हिडिओ स्पीडमध्ये घेतलेला आहे ना त्यामुळं असं वाटतं कमी वेळात झालेला आहे. आणि घर जे आहे ना आपलं जे किचन ते मी एकटीनं आवरलं, बाकीचं सगळं त्यांनी आवरलेलं आहे. फ्रीज वगैरे सगळं घासून घुसून क्लीन केलं आहे सगळं. म्हणजे पुसून वगैरे रॅका वगैरे सगळं घेतलं. आणि सगळं झाल्याच्या नंतर मी धुणं धुवायला बसले. दीदी म्हणली मम्मी तू कपडे धुती ना, ते पण मी दाखवते. आणि बेड वगैरे सगळं आपल्या दीदीनं आवरलं बरं का. दीदी खूप खूप मेहनत करते माझीवाली आणि खूप सपोर्टिव्ह आहे ना. अभ्याससुद्धा तेवढाच करते. आणि हे आपला बेडचं आहे, त्यात तुम्हाला घराची थोडीशी माहिती पण कळली असणार आहे.
की आपलं घर केवढं आहे, कसं आहे आणि घर कसं घेतलं, काय घेतलं याचीसुद्धा खूप मोठी स्टोरी आहे. आणि हे जे घर आहे ते हे आपलं स्वतःचं घर आहे. खूप कष्टाने आणि मेहनतीने तुमच्या दादांनी आणि मी केलेली आहे. खूप मोठी स्टोरी आहे, तीसुद्धा मी तुम्हाला शॉर्ट ब्लॉगमध्ये ना सांगेन आणि कधी वाटली तर अशीसुद्धा शेअर करेन. आणि एवढं घरातलं काम आवरून मला तुमच्या दादांनी गाडी शिकायला घेऊन गेले बघा. सगळ्यांनी मिळून केलं तर कुणीच दमलं नाही, मुलं नाही, कुणीच नाही. शिवाय खेळायला, एन्जॉयमेंट करायला किती वेळ मिळाला आम्हाला. म्हणजे संध्याकाळी 5 वाजता आम्ही इथं बाहेर गाडी शिकायला गेलो होतो. खाऊन वगैरे मस्त झोपून आराम करून मग गेलो आणि किती सारं काम आवरलं. म्हणजे तुम्हाला सांगते, आम्ही अख्खं घर एवढं क्लीन करायचं सोपं नाही आहे. हर एक गोष्ट आम्ही क्लीन केली, झटकून वगैरे घेतली. आणि कपडे वगैरे खूप सारे होते, तेवढे पण धुवून काढले मी बिना मशीनचे. आपल्याकडे मशीन वगैरे नाही आहे, तर मला घ्यायची आहे, चालू आहे. कोणत्या कंपनीची घ्यावा नक्की मला कमेंट करून सांगा, कोणती वॉशिंग मशीन चांगली असते तर. आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. काळजी घ्या. बाय.